परवा शिवसेनेनं सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार आहे. स्वबळावर लढणार नाही, त्यांच्यासोबत कुणी राहायला तयार नाही, ते एकटे पडले म्हणून स्वबळाची भाषा केली त्यांनी. आता नसता ते स्वबळाची भाषा करू शकत नाही. ते सगळेजण आता आपल्या आपल्या रस्त्याने चालल्यामुळे हे एकटे पडले ना, तर हे स्वबळाची भाषा. कुठंतरी उद्धव ठाकरे जे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले त्याच्यामुळे त्यांची ससे उलपट झाली आणि त्यांना उशिरा कळतं हे सगळं गोष्टी. त्यांचा जो विचार होता त्या विचारापासून दूर गेले. जर आपल्या मुलांनी ज्या विचाराला शेवटपर्यंत सोडलं नाही तर सत्तेच्या लालचीपोटी तो विचार सोडून असंघाशी संगत केली आणि नको त्या लोकांची जर सरकार बनवलं तर लोकांचा भ्रमनिराश झाला की यांनी सत्तेसाठी आपल्याला सोडलं, आपल्या विचाराला सोडलं आणि दुसऱ्या सोबत गेले. त्यामुळे जनतेने त्यांची साथ सोडली. उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. कुठेतरी पुन्हा सुरू जुळतील. हे बघा, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र, कोणी कोणाचा कायमचा शिकवण. आज आमचं सरकार आहे आणि पूर्णपणे बहुमतात सरकार आहे. आज राजकीय तडजोडीचं काही कारणच नाही. पण आमच्या विकास कामात जर कोणी हात पुढं करत असेल तर त्याच्या हातात हात मिळवण्याची भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या मित्र पक्षाची तयारी आहे. त्यामुळे ते आले आणि ते गेले एवढाच त्याचा अर्थ आहे. पण ते आले आणि काही राजकीय चर्चा झाली असा अर्थ करण्याचं काही कारण नाही. आम्ही विकासाच्या दृष्टीनं आमचं सरकार पाऊल टाकतंय. 100 वर्षाचा अजेंडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तयार केलेला आहे आणि पूर्णपणानं या 100 दिवसाचं जो काही टार्गेट आता तय केलं जाईल ते पूर्ण करण्याचं ध्येय आमच्या मुख्यमंत्री. मित्र पक्षामुळे भाजप बदनाम होते. मित्र राष्ट्रवादीचा जो विषय आहे त्यामुळे कुठेतरी भाजप बंद होईल असं महायुतीवर कुठेतरी मित्र पक्षामुळं आम्ही बदनाम होऊ असं म्हणूच नाही. मित्र पक्ष आणि आम्ही एकत्र निवडणूक लढलो आणि जे काय मतदान झालं ते एकत्रितरित्या झालेलं आहे. त्यामुळं आम्ही कुठं बदनाम वगैरे होत नाही. आणि जर आमच्या मित्र पक्षात कोणी सरकारला किंवा पक्षाला बदनाम करण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले तर आम्ही ते सहन करणार. साहेब, वाल्मिकांनी शेतकऱ्यांना फसवलं, ऊसतोडणी कामगारांना देखील फसवलंय. कसं बघता तुम्ही? कारण त्यांच्यावर आरोप होत आहेत शेतकरी आणि ऊसतोडणी कामगारांना फसवलं. कायदा आपलं काम करतोय आणि जे काय कायद्याच्या कचाट्यात सापडतील ते पनिशमेंट भेटतील. त्यामुळं आता काही कोर्ट मॅटर झाले त्याच्यावर बोलणं. संजय राऊत म्हणतायत की प्रोटेक्ट करते म्हणून. मला असं वाटतं की आता ते बरळलेल्या अवस्थेत आहे. त्यांच्या बोलण्यावर आता बोलणं म्हणजे केव्हा उठा काय बोलतात ते काही समजत नाही. त्यामुळे रोज वेगवेगळं स्टेटमेंट करत असल्यामुळं त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही.